We, the people of India, आम्ही भारताचे लोक. हा बरं पैसे आहेत आमच्यासाठी 8 दिवसापासून. आता तुला सोडणार नाही. हा झोपून घ्यायचं थकली अशी. नो नो माय डिअर नो, सोडणार नाही. आता आमचं ठरलंय, पक्क ठरलंय. आमचं ठरलं, तुला सोडणार नाही. काय ठरलं महाराज? सेवक जी महाराज. आमचं ठरलंय. अहो पण आपण कसला विचार करताय महाराज? अहो, आम्हाला तरी कळू द्या थोडस. दिवाणजी, जी महाराज. आपल्या खजिन्यातून हा 1 लाख रुपये शिक्षण खात्यामध्ये वर्ग करा. काय? 1 लाख रुपये? हो. अहो, ब्रिटिशांचा मुंबई इलाख्यातील शिक्षण खात्यातील बजेटही 1 लाख रुपये नाही. आणि आपण खजिना रिकामा होईल महाराज. अहो दिवाणजी, खजिना कोणाचा आहे? रयतेचा. हो. मग रयतेसाठी रिकामा होऊ द्या ना. अहो माझा एक माणूस जरी शिकला ना, हो, तरी हे संस्थान मी त्याच्या हवाली करून पायउतार होईल. अहो शिक्षणाशिवाय मुत्सद्दी आणि शूर पिढी तयार होणार नाही. खरं आहे महाराज. म्हणून रयतेला शिक्षण दिलं पाहिजे. हो हो. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. पण आमच्या देशातील नेते मंडळी फार लवकर स्वातंत्र्य मिळवण्याच्या तयारीत आहे. आणि हे स्वातंत्र्य कुणासाठी? तर मोठभरासाठी. हो. त्यानं काय होणार? परकीय गुलामी जाणार आणि स्वकीय गुलामी येणार. मग त्याचा काय उपयोग? काय बरोबर. त्याचा उपयोग काय? अहो ब्रिटिश आज ना उद्या जाणारच हो, आहे. हो. किंबहुना त्यांना जावंच लागेल. निश्चितच. पण तोपर्यंत आम्ही आधुनिक विज्ञाननिष्ठ हो. अशा सुधारणा करायला काय हरकत आहे? हो 1882 साली महात्मा ज्योतिबा फुलेंनी हो. हंटर कमिशनला निवेदन दिलं हां. की आम्हाला सक्तीचं पण मोफत प्राथमिक शिक्षण मिळावं. त्या ब्रिटिशांनी त्या निवेदनाला केराची टोपली दाखवली. हो महाराज. अर्थात त्यांनाही समाज शिक्षित नको होता. त्यांना कारकून भरायचे होते. पण ते त्यांनी वरिष्ठ वर्गातून भरले. आणि आज देशाची लूट चालू आहे. आणि मग आम्ही त्याच दिवशी निर्णय घेतला. आमच्या संस्थानामध्ये ज्या ठिकाणी चावडी, मंदिर, मस्जिद किंवा ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे तेथे प्राथमिक शाळा सुरू करायची. चांगले. हो. हे पहा, नवीन मंदिरांसाठी आट घाला की मंदिराचं बांधकाम चालू असताना शाळेचंही बांधकाम करावं लागेल. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी मंदिर मस्जिद मोठ्या आहेत, हो, म्हणजे त्यांचं उत्पन्न मोठं आहे, हो, त्यांना म्हणावं काही भाग शाळेसाठी खर्च करा. पाहिजे तर फरमान काढा. मंदिरांचे ठीक आहे महाराज. पण मस्जिदींचे उत्पन्न का? ती आपली भावंड नाही आहेत की? ती आपली रयत नाही? हो. अहो त्यांनाही समान संधी आणि समान अधिकार आहे ना. हो आहे. मग राजे छत्रपतीकडून काय शिकलो आपण? काय शिकलो? आणि एक यापुढे सर्व समाजासाठी एकच शाळा असेल, एकत्र शाळा असेल. ते शक्य नाही महाराज. का? कारण जातीचे बुरुज इतके पक्के आहेत की कोणीही एकत्र शाळेत मुले पाठवणार नाही. अहो
मग हेच तर बुरुज आपल्याला तोडायचे आहेत. त्याच्यासाठी पर्याय एकच, एकत्र शाप. हो ते खरं आहे महाराज. पण माझी एक छोटीशी शंका होती. शंका? हो महाराज. बोला. आपण प्रशासनात जी लोक घेणार आहोत ती उच्च शिक्षित आणि कुशल हवीत. अहो मग ती याच्यातूनच निर्माण होणार ना. हेही शक्य नाही महाराज. का? कारण एकतर आपापल्या व्यवसायातच सुख मानणारा वर्ग येथे बहुसंख्येनं आहे. हां 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 ते त्याला देवाची आज्ञा मानतात. हां. आणि उच्च शिक्षणाचं म्हणाल तर गरिबी, भोजन, राहण्याची व्यवस्था यामुळे पालक उच्च शिक्षणाला मुले पाठवणार नाहीत महाराज. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. आपण असं करू, काय महाराज? या राजवाड्याच्या बाहेर ज्या खोल्या आहेत हो, त्या ठिकाणी आपण 101 विद्यार्थ्यांची व्यवस्था करू. चांगला विचार आहे. त्यांचं मोफत राहणं आणि मोफत भोजन. आणि जर अडचण वाटलीच हो. तर भविष्यामध्ये त्यांना आपण वसतिगृह बांधण्याचं नियोजन करू. निश्चितच महाराज. आता तो शेतकऱ्याचा मुलगा भास्करराव जाधव, हो 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 तो हो, आत्ताच मॅट्रिक झालाय असं आमच्या बंधू बापूसाहेबांनी आम्हाला पास झाला महाराज. त्याला आपल्या संस्थानामध्ये चांगल्या पदावरती रुजू करा. जी महाराज. अहो अशा तरुणांची फौज निर्माण व्हायला. हो हो आणि हो, हां, ते कुलकर्ण्यांचं वतन वगैरे आहे ना, हो ते लगेच रद्द करा आणि फक्त त्यांना त्यांच्या जमिनी राहू द्या. हो अहो शेतकऱ्यांना कंगाल करण्याचं काम यांचं चाललंय. हो हो, माहीत आहे, व्याजावर व्याज, चक्रवाढ व्याज ते घेत आहेत. खरं आहे महाराज. हे आता हे सर्व वतन रद्द झाले पाहिजे. हो, ते ठीक आहे महाराज. पण गावचा हिशोब कोण बघणार? हो हिशोब, अहो त्यासाठी तलाट्यांची पदे निर्माण करा, पण तेही उपेक्षित आणि बहिष्कृत समाजातले. हो. म्हणजे तीच लोक त्या पाटलांबरोबर गावचा कारभार करतील. हो. आणि हो, आमचा बळीराजा तर नेहमी पाताळात वामनाच्या पायाखाली. हो, तो फक्त दिवाळीला घरी येणार बहिणीकडे आणि ओवाळणी करणार. आणि इतर वेळेस दुष्काळ, गारपीट, सावकारशाही, पुरोहित ब्युरोक्रासी कंगाल करून टाकले त्याला. आणि तो म्हणे सर्वांना धान्य पुरवतोय. त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी करायला हवं. हो, त्याची गेलेली पत पुन्हा निर्माण व्हावी म्हणून पतसंस्था, सहकारी पतसंस्था काढायला हव्या. आणि त्याच्या पिकावर प्रक्रिया करण्यासाठी कारखानदारी सुरू व्हायला हवी. आणि आमची गुळाची पेठ देशभरात नम्रात यायला हवी. शांत व्हा महाराज, शांत व्हा. का? अहो थोडासा विसावा घ्या. हे एवढं सगळं इतक्यात शक्य होणार नाही महाराज. अहो आज ना उद्या सुरुवात होणारच आहे, पण त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला काय हरकत आहे. ठीक. महाराजांचा जय जयकार असो. काय रे? महाराज, राणी साहेबांची तब्येत बिघडली तसं सांगावं धाडलंय त्यांनी. राणी साहेब, काय करावं समजत नाही. आम्ही या उपेक्षितांच्या सुखदुःखासाठी आम्ही बांधून घेतलंय. हो, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करतोय, पण कामच संपत नाहीये. राणी साहेब, आम्ही माफ करा, आम्ही तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही. माफ करा. पण आपण चलावं महाराज. हां, अगोदर आपण राणी साहेबांची विचारपूस करा, तोपर्यंत मी राजवैद्यांना घेऊन येतो. हां, चलावं महाराज. बरोबर. चला. कोटी साधू ओळखावा देव तेथेची देव तेथेची. जोहार मायबाप जोहार. तुमच्या महाराजचा अरे बस वमाण खायला होतोय. कसलं अभद्र बोलतोय. नारायण मायबाप. नारायण उलटी होते का? हो, अरे जाणा मग त्या गंगाराम कांबळेच्या हॉटेलमध्ये जा. त्या रेड्यानं त्याला भर वस्तीमध्ये हॉटेल टाकून दिलंय. सत्यशोधक हॉटेल म्हणे. जा त्या हॉटेलमध्ये जाऊन तो अस्पृश्य चहा पी. काय या जन्मात ते शक्य नाही. मी सुद्धा पिणार नाही. हो
अरे तुमच्या पिण्यानं त्याला काय फरक पडणार आहे? हे खरंय. अहो तो रेडा सकाळी सकाळी राम प्रहरी त्याच्या त्या खटाडामध्ये 18 पगड जातीचे लोक घेतो, त्याला त्या गंग्याच्या हॉटेलमध्ये नेतो, 5-25 चहा पाचतो. राम राम राम. अरे आप्पासाहेब, अहो वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक सह्यांसाठी फायली घेऊन तिथे बोलवतो आणि त्यांना सुद्धा चहा पाचतो. बोला. होय ना. हो, आता राजाच जर असं करायला लागला, हॉटेलमध्ये जायला लागला, तर रयत जाणारच ना. अस्पृश्य काय करणार? जाणारच, रयत जाणारच. पण त्याही पेक्षा भयानक कल्पना आहे तुम्हाला. काय? अहो या शाहून कुलकर्णी वताना खालसा केली आणि त्या जागेवर तलाठ्याची पद निर्माण केली. आता तो अस्पृश्य तलाठी त्याच्या मांडीला मांडी लावून बसलेला आपला अंगठा पाटील. अहो यांना तुम्हाला वाकून मुद्रा करून नमस्कार करावा लागणार. हो जोहार माय. अहो मी सवय करून घेतोय, सवय. गाव शाळेंचं पेव फुटलंय. हो. आणि हे नांगर गठ्ठे आता शाळेत येणार उद्यापासून. ते बघा, अहो नांगर गठ्ठ्या सरड्यांची धाव कुठपर्यंत? अहो ते कुंपणापर्यंत बाराखडीच्या. नाही आप्पासाहेब, त्याने कुंपण ओलांडलंय. अहो या रेड्यानं शहरामध्ये एक नाही मग 22-23 वसतिगृह काढले आणि तेही प्रत्येक जातीसाठी वेगळे. बापरे. भार भांग चांभार कोळी काय विचारू नका. अरे ज्याने आपली मंदिरं उद्ध्वस्त केली त्या मुसलमानां सुट्टी सुद्धा यांना वसतिगृह काढले. हे बघा, आता आपण जाती भांडणं लावायची. हे जमतंय. आणि मग बघा, त्या भांडणात ही सगळी वसतिगृह कशी खाक होऊन जाते. आप्पासाहेब, खाली काय आग लागली ती विजवा. अहो आधी आमची वतन कॅन्सल केली, नंतर त्या कुलकर्ण्यांची केली आणि आता खुद्द कुर्त कोटी शंकराचार्यांचं वतन रद्द केलंय. हो, शरणागतीला आलाय तो. म्हणून म्हणतो, अहो कमरेचं सुटायच्या आधी आणि त्या क्षुद्रांची लंगोटी येण्याआधी काहीतरी करार आहे. पण आप्पासाहेब नारायणा, मला एक समज काय? हा शाहू वेदांना नाकारणारा सत्यशोधकी का वेदांना स्वीकारून अस्पृश्य निवारण करणारा आर्य समाजी? कारण याने शिवाजी वैदिक स्कूल नावाचे स्कूल तयार करून पुरोहितांची शाळा तयार केली आणि त्या शाळेतले विद्यार्थी सगळे त्याच्या राजवाड्यामध्ये प्रत्येक देवदेवतांच्या पूजेला त्यांनी निर्माण केले त्या ठिकाणी. अहो छात्र जगद्गुरु निर्माण होऊ लागले. आणि त्या सोनतळी कॅम्पवर 33 देवांसाठी वेगवेगळ्या जातीचे 33 देव पुरोहित निर्माण केलेत. मग आता मला सांगा, हे युद्ध आपण कुठपर्यंत लढायचं? मी काय म्हणतो, बोला. आपण आता शस्त्रे मॅन करू. ते सरळ सरळ त्याला शरणागती पत्करू. अहो एका बाजूला तो सत्यशोधकी जाथा, तो भास्करराव जाधव, तो प्रबोधनकार केशवराव ठाकरे, तो लठ्ठे डोंगऱ्या, हे आपल्यावर तुटून पडलेत आणि हा रेडा त्यांना रसद पुरवतोय. हो ना. म्हणून म्हणतो आपण आता हे युद्ध थांबवू. ते शक्य नाही. का? आता आरपारची लढाई. कोणाशी गुन्हेगार करणार लढाई. आणि त्यांनी अंबाबाईच्या मंदिरामध्ये मुसलमान पुजाऱ्याची नेमणूक केली आहे. अल्लादिया खानचा तो मुलगा, मनोरुग्ण मुलगा मंदिर वाटवलंय. शिव शिव शिवा रामा, तुझ्या वारसदारानं काय करून ठेवलं? अरे मंदिर काय त्याच्या बापाचे? हो. आणि हा राजा आऊट घटकेचा राजा. हे काय नाही, आपण पारंपरिक पुरोहित. मग आपण आपला अधिकार सोडायचा नाही. बिलकुल. पण
याला सुद्धा सोडायचं नाही, नाही, कारण याने त्याला- धर्मद्रोह केलाय. धर्मद्रोह धर्मद्रोही शाहू मुर्दाबाद, धर्मद्रोही शाहू मुर्दाबाद, राजद्रोही मुर्दाबाद, धर्मद्रोही शाहू मुर्दाबाद, धर्मद्रोही शाहू मुर्दाबाद. एकांत दवाज गेले सुखे रुचे एकांत त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची महाराज मार्ग सापडला, मार्ग सापडला. आता आता गाथेची गरज नाही. राहिलेलं आयुष्य हे फक्त रंजल्या गांजल्यांसाठीच समर्पित करायचं. रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगे तुका म्हणे मनाशी संवाद आपुलाच वादा नाशी. महाराज कोण? मी सबनीस गुरुजी. गुरुजी बोला. महाराज शोधलं तेव्हा तुम्ही कुठे या निर्जन प्रदेशात सापडला. पण असं एकांतवासात राहून कसे रंजल्या गांजल्यासाठी समर्पित होणार महाराज आपण? तुझे एखाद्याचा वास नाही गुणदोष अंगे तुका म्हणे मनाशी संवाद आपुलाच वादा नाशी. आम्ही समजू शकतो महाराज. प्रेमच्या जाण्यानं आपल्याला फार मोठा धक्का बसलाय महाराज. प्रिन्स, प्रिन्स माझ्या बाळा. अरे अरे शिकारीला गेला, घोडा पडला आणि आणि प्रिन्सही पडला. तो अटल शिकारी. अरे हा शिकारी बापाचा पोरगा प्रिन्स. प्रिन्स आम्हाला सोडून गेला बाळा. प्रिन्स. महाराज प्रेमच्या जाण्याचं जसं आपल्याला दुःख आहे तसं आम्हालाही आहे. संपूर्ण रयत दुःखी आहे महाराज. पण आपण फक्त प्रिन्सचेच बाप नाही आहात महाराज, तर संपूर्ण रयतेचे मायबाप आहात. आणि आपणच जर असे विरक्त झालात तर रयतेनं कोणाच्या तोंडाकडे पाहिजे? एकीकडे राणीसाहेब विमनस्थ अवस्थेत आणि दुसरीकडे धाकट्या राणीसाहेब इंदुमती. इंदुमती काय झालं त्यांना? त्या त्या बऱ्या तर आहेत ना? नाही, त्या निष्पाप पोरीचा काय दोष? अवघ्या 12 वर्षामध्ये त्यांना वैधव्य प्राप्त झालं. अहो तिचं ते पांढरं कपाळ पाहिलं की आमच्या जीवाची उलघाल होते. या कर्मठांच्या जगामध्ये तिचं जगणं कसं होईल या विचाराची आम्ही तिची काळजी करतोय. पण दिवाणजी जी महाराज, आम्ही तिला शिकवणार. आम्ही तिला डॉक्टर करणार. काय? हा, डॉक्टर करणार? हो. पण अशा वैधव्यात जिजाऊ सती गेल्या असत्या तर तारा राणींनी हाती तलवार घेऊन रणांगणामध्ये शत्रूंना पाणी पाजले नसते तर हे स्वराज्य उभे राहिले असते, हे स्वराज्य टिकले असते. नाही, इंदुमती कुठे कमी आहे? अहो त्या या राजघराण्याच्या वंशजच आहेत त्या. पण आता नाही. आता आम्ही कोणाचाही विरोध मोडून काढणार, अगदी राणी साहेबांचा सुद्धा. दिवाणजी
जी मग त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था सोनतळी कॅम्पवर करा. ठीक आहे. एखादा चांगला हुशार शिक्षक नेमा. हो. अहो, हा प्रश्न फक्त एकट्या इंदुमतीचा नाही आहे, तो आहे असंख्य विधवा भगिनींचा. त्यांचं ते पांढरं कपाळ, कापलेले डोक्यावरचे केस आणि आयुष्यभर घरच्या आणि दारच्यांसाठी उपभोग्य वस्तू म्हणून जगायचं. बस झालं आता हे. आमच्या संस्थानामध्ये विधवांना पुनर्विवाह करण्याचा कायदा करा. हो महाराज. पण प्रथम ते बालविवाह बंद करा. त्या बालविवाहातच या विधवांचं मूळ दडलेलं आहे. हो. आणि हो, देव आणि धर्माच्या नावाखाली आपल्या पोटच्या पोरीला देवाला वाहून तिला नाचायला लावून तिला मुरळी भरून परपुरुषाची हवस भागवायला भाग पाडायचं, तेही छोट्याशा वतनात. ही वतनच आता रद्द करा. ठीक आहे. आणि स्त्रीचा जन्म हा छळण्यासाठीच झालाय की काय कोण जाणे. यानं त्या कारणावरून प्रत्येक घरामध्ये स्त्रीचा छळ केला जातो. पण आता ते बंद होईल, कारण स्त्री छळ प्रतिबंधक कायदा तयार करा. महाराज, अहो असा कायदा दस्तूर खुद्द गोऱ्यांच्या राज्यात सुद्धा नाही. आणि आपण पण तो आमच्या संस्थानात होईल. अहो, अशीच आमची आई असती तर आम्हीही किती सुंदर झालो असतो. ही थोरले शिवछत्रपतींनी दिलेली शिकवण आणि आम्ही करीत असलेलो त्याची अंमलबजावणी आमच्या राज्याभिषेकाच्या वेळेस आम्ही शिवछत्रपतींना दिलेलं वचन एक प्रकारे आम्ही पूर्णच करतोय. आणि हो, मुस्लिम स्त्रियांनी जरी शर्यतप्रमाणे लग्न केले असेल तर त्याची नोंद विवाह रजिस्टरला घ्या. म्हणजे कायद्यानं त्यांना अधिकार मिळेल. पण यामुळे सामाजिक उद्रेक होऊ शकतो महाराज. कदाचित वरिष्ठांच्या छळालाही सामोरे जावे लागेल. दिवाणजी, अहो आमचा काय कमी छळ झालाय आजपर्यंत. जिरगे नावाच्या घरंदाज कुमारिकेवर आम्ही आमच्याच राजवाड्यामध्ये अतिप्रसंग केला अशी वावडी उठवण्यात आली आणि खोटी तक्रार ब्रिटिश दरबारी करण्यात आली. चौकशी अंती असं समजलं की आम्ही त्यावेळी राजवाड्यात नव्हतो, सोनतळी कॅम्पवर होतो आणि म्हणून आमची निर्दोष मुक्तता झाली. पण त्यानंतर आम्ही तीन स्त्रियावरती एकाच दिवशी अतिप्रसंग केला. अशी खोटी, निनावी आणि त्या स्त्रियांच्या सह्या असलेली पत्रे मुंबई आणि कलकत्त्याचे ब्रिटिश व्हाईसराय त्यांच्या पत्नी लॉर्ड मिंटो यांच्याकडे ती पत्रे देण्यात आली आणि आमचं हे संस्थान बरखास्त करावं असं कारस्थान रचण्यात आलं. खरंय. पण त्याही ठिकाणी आम्ही निर्दोष मुक्त झालो. वाईट एकाच गोष्टीचं वाटलं. काय? की त्या मुलीच्या बापानं बेअब्रूला घाबरून आत्महत्या केली. त्याचा चेहरा आजही आमच्या डोळ्यासमोरून जात नाही. यानंतर आमच्या हितशत्रूंनी बेळगावच्या कुलकर्णी परिषदेमध्ये आमच्याविषयी अशी गरळ ओकली की कोल्हापूरमध्ये आमच्यापासून एकही स्त्री सुरक्षित नाही. काय वरिष्ठांनी केलेलं हे आमचं चारित्र्य आनंद, शिव्यांची लाखोली. शेवटचा पर्याय म्हणून आमचे मित्र केसरीकर यांनी आम्हाला रँड करण्याची धमकी दिली. पण या सगळ्या गोष्टींचा आमच्या यातनांव्यतिरिक्त समाजावर कोणताच परिणाम झाला नाही. रँड करण्याची धमकी दिल्यानंतर दामू जोशींनी आमच्या अक्काबाईंच्या लग्नामध्ये बॉम्बस्फोट केला.
त्या ठिकाणी आम्ही संत तुकाराम महाराजांच्या गाथेप्रमाणे अभंगच राहिलो कारण 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 तिथे आमची बग्गी उशिरा पोहोचली होती. का दिवाणजी, का ही लोक आमच्या जीवावर उठली? अरे आम्ही उपेक्षितांचा उद्धार करतोय म्हणून दिवाणजी, अरे यात आमचा गुन्हा काय? शांत व्हा महाराज. यात आमचा दोष काय दिवाणजी? महाराज शांत व्हा. जीवाचा एवढा त्रागा करून घेऊ नका महाराज. अजून खूप कामं करायची आहेत आपल्याला. ही काही महत्वाची आणि तातडीची पत्र आहेत. आपण नजरेखालून घालावी महाराज. दिवाणजी, आमची इच्छा नाही. असं करून कसं जमेल महाराज? वाचा दिवाणजी, वाचा. ठीक आहे महाराज. पहिलं पत्र आहे इंदोरचे महाराज तुकोजीरावांचे. तुकोजीरावांचं पत्र? हो महाराज. म्हणजेच आम्ही पाठवलेल्या पत्राला सकारात्मक उत्तर असणार. वाचा दिवाणजी, वाचा. हो, अगदी बरोबर महाराज. अहो, आपल्या धाकट्या भगिनी चंद्रप्रभाबाईंचे स्थळ त्यांनी त्यांचे युवराज तुकोजीरावांबरोबर निश्चित केले आहे. अभिनंदन महाराज, अभिनंदन. पुढे वाचा. पुढे ते लिहित आहेत, आपण दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे 100 धनगर आणि मराठा विवाह लावायचे आणि त्या जोडप्यांना आपापल्या संस्थानातून संसार उभे करून द्यायचे आणि प्राथमिक खर्च म्हणून 60,000 रुपयांची तजवीज करायची. दिवाणजी, तजवीज झाली आणि त्यांचे संसारही आपण उभे करून देऊ. निश्चित महाराज. तुमच्या लक्षात येते का दिवाणजी, काय महाराज? एकदा का हे वरिष्ठ पातळीवरचे लग्न कनिष्ठ पातळीशी होऊ लागले हो की रयतही त्याचं अनुकरण करेल. अगदी. पण प्रथम त्यांना सांगा, हो. लग्नाची तारीख लवकर निश्चित करा. हो, सांगतो महाराज. अहो, हे असं झालं ना, ही एक जाती अंताची नांदीची सुरुवात आहे आणि एक दिवस हे झालं ना की एक दिवस जाती विहीन समाज राष्ट्र तयार होईल याची आम्हाला खात्री आहे. हो. पण महाराज, अशा लग्नांना कायदेशीर मान्यता द्यायला. अहो, मग द्या ना, कायदेशीर मान्यता द्या. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहाची कायदा करा. अस्पृश्योद्धार करून आपण राष्ट्र निर्मितीचे काम करीत आहात. हे महात्मा गांधींनी आपल्याबद्दल जे म्हटले ते काही खोटे नाही महाराज. मोठी माणसं, हो. मोठी माणसं पाठीवर थाप टाकून लढण्याचं बळ देतात. दुसरं काय? बळ देतात ना महाराज. देतात ना. मग आपण चलावं महाराज. नाही, ही गुरुजींची आज्ञा आहे महाराज. आम्हाला एकांतवास हवा. महाराज, सर्वजण आपली आतुरतेनं वाट पाहत आहेत. अहो, आपण पाळलेली मुकी जनावरं, ते वाघ चित्ते भुकेनं व्याकुळ झाले आहेत. आपल्या नावाने ओरडतायत ते महाराज. काय बोलता? हो महाराज. आणि खासबाग मैदानातील पहिलवानांनी व्यायाम करायचं बंद करून टाकलंय महाराज. काय? हो. आणि राधानगरी धरणावर काम करणारे ते पारधी आहेत ना, त्यांनी पण अन्नत्याग केलाय महाराज आपल्यासाठी. अरे, शाहू पॅलेसचे आपल्याला काम पाहिजे. अजून आपण इतक्या मनाने आवडीनं जोपासलेली चहा कॉफींची मळे, त्यांची व्यवस्था बघायची महाराज. आपण चलावं महाराज, चलावं. हो, चला महाराज, एका नव्या पर्वाची सुरुवात करूया महाराज. चला. दिवाणजी, आम्ही या गरिबाच्या घोंगडीचा आस्वाद घेऊन आमचं जीवनच बदललं. पण हो, प्रथम आम्ही मोठ्या राणीसाहेबांना भेटणार. त्यानंतर छोट्या राणीसाहेबांच्या शिक्षणासाठी त्यांना आम्ही राजी करणार आणि
इंदुमतीलाही आधार द्यायला हवा. हो महाराज. बिचारी बिचारी. चला चला महाराज, दिवाणजी. चलावं आपण. सर्वजण आपली आतुरतेनं वाट पाहत आहेत. हो चला. ग्रेट ग्रेट राजर्षी ग्रेट. सलाम. अहो, कागल संस्थानात राज्यघटनेतील जवळपास सगळ्याच कलमांची अंमलबजावणी करून त्यांनी राजेशाहीतही लोकशाही प्रस्थापित केली. आणि तीच मूल्य पुढे विस्तारित स्वरूपात बाबासाहेबांनी राज्यघटनेत मांडून या विविधतेने नटलेल्या देशात जगातली सर्वात मोठी लोकशाही निर्माण करण्यात सिंहाचा वाटा उचलला. हो बाबासाहेब वाले. अरे घड्याळ पाहिलं का घड्याळ? 3:30 वाजले 3:30. अरे तुम्ही तर काय, तुम्ही झाले आमच्या साहेबाचे लेखन जावई. अरे पण मला उद्या तिकडे जायचंय ना ड्युटीला. हो, आता ड्युटीला जाता कुठे? तुम्हाला उद्या आरक्षण मिळणार आहे, म्हणजे असं ऐकलंय आम्ही. हो हो, उद्या चक्क पाटलांचा आरक्षणाचा मोर्चा मुंबईत येऊन धडकणार आहे म्हणे. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, स्वतः साहेब छत्रपतींची शपथ घेऊन तुम्हाला आरक्षण देणार आहेत. अभिनंदन अभिनंदन. बोला, उद्या तुम्हाला आरक्षण मिळणार. हो. पण आम्हाला म्हटलं पार्टी पाहिजे. आम्हाला पार्टी बाकी पाहिजे. वय उद्या आरक्षण भेटल आणि परवा ते कोर्टात रद्द होईल. मी काय म्हणतो, ते आरक्षणाचं कलमच काढून टाकलं जातो, नाही तर ही घटनाच बदलून टाकली तर आयला. तथास्तु. तसे बी आमचे साहेब म्हणताय ही घटना म्हणजे पाश्चिमात्यांची ठिगळ लावलेली गोधडी. हिला इथल्या मातीचा वास नाही. त्याचं कारण आहे भोला साहेब, कारण घटनेतली मूलभूत तत्व मुळात कोणी बदलूच शकत नाही. तसा सर्वोच्च न्यायालयाचाच निकाल आहे. पण मग मी काय म्हणतो, ज्यांनी घटना लिहिली ते तर बदलतील ना. आणि आपण त्यांना जाब विचारला तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे हो, एकदम तथास्तु. म्हणजे हो. या बाबासाहेब या तुम्ही आणि यांना समजावून सांगा. या. शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि रक्ताचा एकही थेंब न सांडता या देशामध्ये धार्मिक, सामाजिक, आर्थिक समतेची शासन व्यवस्था स्थापित करा. या महामानवा, तुमच्यामुळं जो काही लोकशाहीचा सांगाडा शिल्लक आहे तो फक्त तुमच्याचमुळे. बसा. अरे अरे, बसायला माझ्याकडे वेळ नाही. मला बरंच लिखाण करायचं आहे. कामाचं बोल सांगतो. पण त्या अगोदर तुम्ही आमच्या जाती व्यवस्थेचे बंदिवान आहात हे विसरून तुम्हाला चालणार नाही. कारण जेवढं आम्ही तुम्हाला सांगू तेवढेच तुम्हाला बोलायचं. नक्कीच. आता हा आणि ही पोर हे आंतरधर्मीय विवाह करायला निघाले. आणि हा बोला काय म्हणतो, आरक्षणच रद्द करा. खरंय ना बाबासाहेब. अहो, ते घटनेतलं आरक्षणाचं कलम तेवढं रद्द करा आणि मग खुशाल जावा, लिहावा, वाचावा, तुमची इच्छा मग. शोषण संपलं, विषमता संपली की सर्वांना सामाजिक न्याय मिळाला. असं असेल तर नक्कीच घटनेमध्ये नूतनीकरण करायला हवं. आणि असं नूतनीकरण आम्ही दर 10 वर्षांनी सांगितलं होतं. अर्थात हे सर्व संपलं असेल तरच. अहो, कशाचं काय बाबासाहेब, तुम्हाला सांगतो घटनेवर नुसतं राजकारण चालू आहे.
विविध लाडक्या योजनांचं गाजर दाखवायचं, सत्ता मिळवायची. जातीनिहाय जनगणनेचा महत्वाचा मुद्दा राहिला बाजूला, आणि मग त्याच्यामुळं तर आत्महत्या व्हायला लागलं. बहिष्कृतांना मी त्याच वेळी सांगितलं होतं की ही आरक्षणाची कुबडी तुम्हाला एक ना एक दिवस फेकून द्यावी लागेल. आणि म्हणूनच मी त्यांना मुद्दा दिला की जो 138 देशांमध्ये त्यांच्या स्वागतासाठी नेहमीच उभा आहे, त्यांनी फक्त आपल्या पंखांमध्ये स्वातंत्र्य, समता आणि न्यायाचं बळ भरायचं आहे. ह्या आरक्षणाच्या डबक्यामध्ये जास्त दिवस सुखाने सडत जाऊ नका, हे मी त्यावेळीही त्यांना बजावलं होतं. वय तुम्ही त्यांना 138 देशातला बुद्ध दिला आणि आमचा धर्म तोडला. अरे बाबा, मी तुझा धर्म तोडला नाही. मी फक्त तुझ्या धर्मातील धमण्यांतील विषमतेचं रक्त सम करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला, पण मी हारलो आणि सनातर मात्र जिंकले. तुम्हाला माहीतच असेल, 11वी पर्यंत वर्गाबाहेर लंगोटावर दिवसभर मी तहानेने अगदी व्याकुळ व्हायचो, पण मला पाण्याला स्पर्श करण्याची परवानगी नव्हती. का तर धर्मानं तुमचं पाणी माझ्यामुळे वाटणार होतं. रात्रभर त्या चिमणीच्या धुराड्यामध्ये पुस्तकांसोबत लढत बसायचं, आणि रॉकेल संपलं की त्या रस्त्यावरच्या दिव्याखाली मी त्या पुस्तक घेऊन अक्षरशः रात्रभर वाचत बसायचो. या अस्पृश्यतेने जन्मापासून एल्फिस्टन कॉलेज जे आहे ना मुंबईचं, ते थेट परदेशातही माझा पाठलाग केला. एवढंच नाही तर एवढं परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आल्यानंतर देखील तिने माझा पाठलाग केलाच. बडोद्याच्या संस्थानामध्ये मी ज्यावेळेस नोकरीला गेलो ना, त्यावेळेस माझ्या जिवलग मित्राने देखील मला राहायला खोली दिली नाही. कसा बसा वेश घेऊन मी एक खोली मिळवली, मात्र तिथे या कर्मटांनी देखील माझ्यावर सोबत पाठलाग करून माझ्यावर जीव घेणा हल्ला केला. शेवटी सयाजीराव महाराजांची नोकरी सोडून मला मायदेशी अक्षरशः पळून यावं लागलं. अरे मी बाबासाहेब आंबेडकर एवढं परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आल्यानंतर देखील मी माझी जात संपवू शकलो नाही, तर या माझ्या लाखो बांधवांची मी जात कशी संपवू शकणार होतो. ते कालही गावकुसाबाहेर होते, ते आजही गावकुसाबाहेर, आणि उद्या काळाराम मंदिराचा मी सत्याग्रह केला. तो मला किंवा माझ्या बांधवांना ह्या मोक्ष मिळावा यासाठी नाही, तर ज्या देवाच्या नावाखाली आमच्यावर अस्पृश्यता लादली गेली ना, तीच अस्पृश्यता मला कायम गाडून टाकायची होती, आणि म्हणूनच मी तो लढा गेला. काय झालं? याआधीही कित्येक वर्ष माझ्या बांधवांनी कोस न कोस उन्हातानात तळपत्या उन्हामध्ये प्रवास करून अनेक मंदिरांवर त्यांची कपाळा आपटून अक्षरशः रक्तभंबाळ केली. काय झालं? देवाला दया आली नाही. या उलट त्या देवाने आमच्या झोळीमध्ये प्रसाद म्हणून मेलेल्या जनावरांचं कुचकं मांस आमच्या झोळीत टाकलं. खाल्लं रे आम्ही, ते खाल्लं हा, आणि पचवलं देखील. त्यावर माझ्या कित्येक पिढ्या कुजल्या, जगल्या आणि मेले. महाडच्या चौदार ताळेचा सत्याग्रह मी केला. तो तीर्थ पिऊन ते आम्हाला किंवा माझ्या समाज बांधवांना पुण्य मिळवायचं नव्हतं रे. हजारो वर्ष माझे हे बांधव, हजारो वर्ष तहानलेल्या या माझ्या व्याकुळ झालेल्या बांधवांना मला फक्त समतेचं पोटभर पाणी पाजायचं, म्हणून आम्ही तो सत्याग्रह केला. काय मिळवलं आम्ही? लहान लहान लेकरं आणि स्त्रियांना अमानुष मारहाण. अरे
ज्या पुस्तकावर मी अक्षरशः माझ्या मुला बाळांपेक्षाही जास्त प्रेम केलं, ती मनुस्मृती मला जाळावी लागली. वाटलं होतं नाही, सर्व समाजाला धरून मी हे सर्व केलं. वाटलं होतं या माझ्या संघर्षामध्ये ते माझ्या सोबत उभे राहतील, परंतु नाही. एवढा संघर्ष करून देखील मी त्यांच्या कुचेष्टेचा विषय बनलो. काय सार्थ झालं? शेवटी मी फक्त त्यांचा कुचेष्टेचा विषय बनलो. ते माझ्यावर हसले, तुंबले, आणि मग माझ्या त्यानंतर लक्षात आलं की हा काळारा मंदिरातला देव आहे ना, तो फक्त पाषाणाचा आहे, आणि हे महाडचं जे तळ्यातलं जे पाणी आहे ना, ते फक्त एक विषमतेचं डबकं आहे. आणि मनुस्मृतीची फक्त कागद जळाली होती आणि कायदे मात्र अधिक कठोर झाली होती. काय करायचं? कसा या माझ्या समाज बांधवांचा उद्धार होईल या विचाराने अक्षरशः मी चक्रावून जात होतो. आणि अचानक आकाशातून एखादी सळसळती वीज अंगावर कोसळावी तसा केळुसकर गुरुजींच्या पुस्तकातला बुद्ध माझ्यावरून आदळला आणि मी नकशिखांत प्रकाशित झालो. आणि त्या प्रकाशात दिसला मला लोकशाही इहवादी बुद्ध. त्या प्रकाशात दिसला मला समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाच्या पलीकडचाही मैत्रीचा संदेश देणारा अहिंसावादी बुद्ध. शोषणातून, अत्याचारातून मुक्तीचा मार्ग दाखवणारा बुद्ध. हिंदू धर्मातलाच एक अंग असणारा बुद्ध. निश्चय पक्का केला की आता बुद्धाला समर्पित व्हायचं. परंतु जन्माच्या त्या धर्मातली नाळ तुटत नव्हती. अत्याचार करणाराही बांधव माझाच आहे ही माया तुटत नव्हती. काय करणार होतो? वाटलं होतं तब्बल 20 वर्ष वाट पाहिली. वाटलं होतं माझे बांधव येतील, माझ्या गळा पडतील, माझ्या गळा भेट घेतील आणि म्हणतील, अरे बाबा जाऊ नको, आपण सर्व एकच भावंडे आहोत, एकच कुटुंबात राहू आणि हे राष्ट्र बलवान करू. ते आलेही त्यांना आम्ही हवे देखील होतो. म्हणून अस्पृश्यतेत जन्मणारा प्रत्येक आवाज ते शांत करत गेले. तेही अस्पृश्यता कायम ठेवून. काय करायचं होतं मी? अक्षरशः भलं मोठं ओझं घेऊन मी माझ्या छातीवर एवढं मोठं वजं घेऊन मी येथील या नागवंशीय मूल निवासी नागपुरात आलो आणि माझ्या पत्नीसह मी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्यानंतर माझ्या लाखो बांधवांनी देखील. म्हणून मी तुझा धर्म तोडला नाही. बुद्ध धम्म हा याच मातीतला तुझ्याच धर्मातला एक भाग आहे. मला असं वाटतंय तुमच्या सर्वांच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील. येतो मी. बाबासाहेब हिंदू अतदीप भव. हॅलो, काय? हा, बोला. यस सर. तो मोबाईल काढ. यांचं लग्न पटकन लावून घेऊ आणि यांच्या जीवाला तू काय. चल यांना मला सुरक्षित स्थळी जायचे. पळा तुम्ही. तुमच्या जीवाला तो काय. एक पाऊल पुढे लागल तर गोळ्या चालेल. अब्बू चलघर नाही, तुम्ही धर्मंदार, तुम्ही जात्यांदार आणि आम्हाला जात्यांचं करायचं आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. तुम्ही हत्या आम्ही तुम्हाला नाही सोडणार. तुम्ही गोळी घालून आम्हाला मारशाल
आमचे विचार नाही. त्याच्या त्याच्या शतपटीने विचार पुन्हा जन्माला येतील. इन्कलाब जिंदाबाद, सत्याग्रह जिंदाबाद, फुले शाहू आंबेडकर जिंदाबाद. The people of India, आम्ही भारताचे लोक